महायुती सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली नाही, कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख दिली, एवढंच नाही तर अनेक योजना बंद केल्या असा मोठा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। विरोधक संख्येने कमी असले तरी आम्ही सरकारला धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा भास्कर जाधवांनी दिला। तर विदर्भातील शेतकरी सरकारच्या धोरणामुळे वैतागल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। अन्नाचा शिधा बंद पडलाय, 1 रुपयात पीक विमा बंद झालेला आहे, स्वच्छता मॉनिटर बंद झालेला आहे, एक गणवेश एक राज्य एक गणवेश त्याची अंमलबजावणी नाही, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप दिली ती बंद पडली, योजना दूत मुख्यमंत्री योजना ती बंद पडली, मुख्यमंत्री तीर्थ योजना ती सुद्धा बंद आहे, नमो कामगार कल्याण योजना ती बंद झाली। सरकार संख्येने जास्त असलं तरी ह्यांची पाप जास्त आहेत, ह्यांचा भ्रष्टाचार मोठा आहे। हे तिघेही एकमेकाला त्या ठिकाणी कट्टू साईज करायला बसलेले असल्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ दिल्लीला जाणं आणि कोणासमोर तरी त्या ठिकाणी कैफियत मांडणं एवढंच काम या सरकारला शिल्लक असल्यामुळे विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी सुद्धा तो आपल्याला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही, तो आपल्याला काट्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही। आज आपल्याला माहित आहे की सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीन मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाड्यामध्ये होतं। सोयाबीनचा हमी भाव जो आहे तो आहे 5,328 रुपये प्रति क्विंटल। हा सोयाबीनचा हमी भाव असताना सुद्धा आज शेतकऱ्यांचं सोयाबीन हे 3,3233 रुपयापर्यंत विकलं जातं। सोयाबीनची आतापर्यंत खरेदी केंद्र या सरकारने चालू केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.